आता ठाण्यातून मोठी बातमी। ठाण्यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 1241 खोली क्रमांक 3 मध्ये गेले 1.5 तास मतदान बंद असल्याचं समोर येते। तांत्रिक बिघाड झालेला आहे। ठाण्यामध्ये मतदान केंद्र 12 मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय आणि ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने 1.5 तासांपासून तिथे गोंधळ सुरू आहे। तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया पूर्णपणे खोळंबलेली आहे। तब्बल 1.5 तास तिथे मतदान बंद असल्याचं कळतंय। ठाण्यामध्ये मतदान सध्या खोळंबलेलं आहे। मतदान केंद्र 12 मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालाय आणि या तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया खोळंबलेली आहे। गेल्या 1.5 तासांपासून इथे मतदान बंद झालंय। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। ठाण्यामध्ये मतदान केंद्र 12 मध्ये ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे मतदारांचा खोळंबा होतोय। गेल्या 1.5 तासांपासून इथे गोंधळ सुरू आहे। मतदान बंद पडलंय आणि आता तिथे नागपूरमध्ये जाणार आहोत। नागपुरात काँग्रेसचं कार्यालय जाळल्याची माहिती समोर येते। काँग्रेस कार्यालय जाळल्याचा भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आलेला आहे। नागपूर प्रभाग 31 मधील काँग्रेसचं कार्यालय जाळण्यात आलंय। काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचं हे कार्यालय जाळण्यात आलेलं आहे। भाजप कार्यकर्त्यांनी हे कार्यालय जाळल्याचा आरोप करण्यात येतोय। मोठी घडामोड आपण पाहतोय नागपुरात। खरं तर मतदानाच्या दिवशी गालबोट लागलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण काँग्रेसचं कार्यालय जाळल्याची माहिती समोर येते। काँग्रेस कार्यालय जाळल्याचा भाजप कार्यकर्त्यांवर काँग्रेसकडून आरोप करण्यात आलाय। इकडे पुण्यामध्ये प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येतोय। अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन या बंद पडलेल्या आहेत। एकूण 5 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्या असल्याची माहिती मिळते। प्रभाग क्रमांक 24, 25, 26 आणि 33 मध्ये अनेक मतदार हे मतदान केंद्राच्या बाहेर तात्काळ उभे आहेत। मतदानाला 1 तास आता अजून उशीर होणार आहे, कारण पुण्यामध्ये प्रशासनाचा हा भोंगळ कारभार समोर येतोय। अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलेले आहेत। एकूण 5 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्या असल्याचं कळतंय। प्रभाग क्रमांक 24, 25, 26 आणि 33 मध्ये अनेक मतदार हे मतदान केंद्रांच्या बाहेर तात्काळ उभे आहेत। आणि नागपुरातले आपण अपडेट घेत होतो। नागपूरमध्ये काँग्रेसचं कार्यालय जाळल्याची माहिती समोर येते। काँग्रेस कार्यालय जाळल्याचा भाजप कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आलाय। नागपूर प्रभाग 31 मधील काँग्रेसचं कार्यालय जाळण्यात आलेलं आहे। काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचं हे कार्यालय आणि त्यांचं हे कार्यालय जाळण्यात आलं असल्याचं समोर येते, तशी माहिती समोर येते। भाजप कार्यकर्त्यांनी हे कार्यालय जाळल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे। तिथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नेमकं काय घडतंय? काँग्रेसचं हे कार्यालय जाळल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांवर करण्यात आलाय, काय घडतंय? प्राजक्ता, मी सगळ्यात आधी तुम्हाला ही दृश्य दाखवतो। हे इथं भाजपचे जे काँग्रेसचं जे आहे ते कार्यालय प्रभाग 31चं होतं। मनीषा चौधरी इथून जे आहे ते काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि काल रात्री इथं जे आहे ते बूथ वाटप असेल किंवा इतरही गोष्टींसाठी इथं जे आहे त्या बैठका सुरू होत्या। रात्री 2:30 वाजेपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते इथं होते, मात्र ते ज्यावेळी घरी परतलेत आणि सकाळी ज्यावेळी आपल्या कार्यालयात आले त्यावेळी त्यांना इथं कार्यालय जाळल्याचं आपल्याला त्यांना पाहायला मिळालं। सध्या आपण ही सगळी दृश्य पाहतोय की इथं जे काही साहित्य ठेवलं होतं, इथं जे काही खाली चटई वगैरे टाकली होती ती सगळी जाळलेली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप आहे की ही सगळी जाळपोळीची घटना भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। काही इथं त्यांचे कार्यकर्ते देखील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी देखील संवाद साधूया। मात्र या कार्यालयामध्ये जो कूलर ठेवला होता किंवा इथं प्रभागाचा मॅप लावला होता आणि काँग्रेसचा जो ट्राय कलर आहे ते 3 कलर इकडं लावले होते ते सगळं जाळून देण्यात आलेलं आहे। खरं तर याच्या आजूबाजूला इतर दुकानं आहे, मात्र ही आग थोडक्यात आटोक्यात आली। रात्रीच्या वेळी आग विझवण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे ही आग पसरली नाही, नाहीतर या आगीचा भडका इथं होऊ शकला असता। छोटू भोयर आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्यासोबत। भाऊ, हे कधी झालं नेमकं? तुम्हाला याची कधी माहिती मिळाली आणि कोणावर तुमचा हा सगळा आरोप आहे? रात्री 2:30 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपलं नियमित काम करून राहिले होते। सकाळी मतदानासाठी सर्वांना लवकर उठायचं होतं। सर्व कार्यकर्ते घरी गेल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इथे आग लावण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटते की निवडणुकीमधला पराभव समोर दिसत असल्यामुळे आणि मरता क्या न करता या तत्वावर त्यांनी काँग्रेस पक्षाचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला
जो इथल्या स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी ही आग विझवण्यासाठी मदत करून आजूबाजूला पतंगीचे एवढे मोठे दुकानं आहेत आणि या पतंगवाल्यांना सुद्धा त्या आगीची झळ पोहोचली असती, त्यांनी ही आग विझवली. आम्ही या घटनेचा निषेध करतो. नक्कीच तुम्ही बरं उदय, तुमच्याकडे येऊच. आता आणखीन एक मोठी बातमी समोर येते परभणीतून. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून मतदान केंद्राबाहेर पैसे वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भात त्यांनी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना फोन केले असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पैसे वाटणाऱ्यांवर कारवाई करावी असं देखील म्हटलंय. विशेष म्हणजे मतदान केंद्राच्या समोर उभे राहून हे पैसे वाटले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि त्यामुळे आता प्रशासन नेमकं काय कारवाई करतं याकडे लक्ष लागलंय. परभणी शहरातली ही घटना आपण पाहतोय. परभणी शहरात प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरू झाली आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून मतदान केंद्राबाहेर पैसे वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. आणि सध्या ही राज्यभरातली दृश्य आपण पाहतोय. राज्यभरात उत्साहात मतदान सुरू आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. मालेगाव, नाशिक, चिंचपोकळी, जळगाव, मुंबईसह राज्यभरात मतदान सुरू झालेलं आहे आणि नागरिकांचा देखील उत्साह पाहायला मिळतोय. तब्बल 9 वर्षांनंतर मतदान होतंय किंवा निवडणुका होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नागरिक देखील जास्तीच्या संख्येनं घराबाहेर पडतायत, मतदानासाठी बाहेर येत आहेत. सध्या राज्यभरातली ही दृश्य आपण पाहतोय. मालेगावमध्ये, नाशिकमध्ये, चिंचपोकळी आणि जळगावमध्ये नागरिकांचा उत्साह पाहायला मिळतोय. सकाळी 7 वाजल्यापासून रांगा लावत मतदानासाठी नागरिक बाहेर पडले. तिकडे चंद्रपूरच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये ईव्हीएम बंद पडलंय. महाकाली प्रभागात मतदान सुरू असताना सन्मित्र कॉन्व्हेंट येथील एक ईव्हीएम बंद पडला असल्याचं कळतंय. अर्ध्या तासापासून ईव्हीएम मध्ये बिघाड आहे. तर बूथ क्रमांक 10 येथील खोली क्रमांक 3 मधलं हे मशीन बंद पडलंय. वेळ वाया गेल्यानं काँग्रेस उमेदवार आणि माजी महापौर संगीता अमृतकर यांनी मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी केलेली आहे. ते काँग्रेस मांडलं हे लोकांच्या मध्ये आता सेट झालेलं आहे आणि त्यामुळे यावेळी देखील आमचा मताचा टक्का वाढेल, नगरसेवकांचा आकडा देखील वाढलेला दिसेल. मॅजिक स्पीकर काढला नाही, मॅजिक बहुमत, स्पष्ट बहुमत कोल्हापूरमध्ये 100% आम्हाला त्या ठिकाणी येणार. इचलकरंजीमध्ये आम्ही शाहू आघाडी म्हणून इचलकरंजीमध्ये लढलेलो आहोत. आम्हाला तिथं देखील विश्वास आहे. वातावरण तिथं देखील चांगलं आहे. काल देखील खरं तर 1-1.5 तास ही काही कमी वेळ नाही आहे, पण शेवटी यांचा अभिनंदनच केलं पाहिजे की इतका वेळ होऊन सुद्धा हे सगळे उभे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, ठाणे. तर तिकडे ठाण्यामध्ये आपण पाहतोय ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे. मतदान केंद्र क्रमांक 12 इथे गेले 1.5 तास मतदान बंद आहे. तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे ईव्हीएम मशीन बंद पडली असल्याचं कळतंय. ठाण्यामध्ये ईव्हीएम बंद पडल्यानं किंवा ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यानं गेल्या 1.5 तासापासून गोंधळ सुरू आहे. मात्र तरी देखील नागरिक तिथे रांगेत उभे आहेत. मतदान करण्यासाठी नागरिक बाहेर पडलेत आणि गेल्या 1.5 तासांपासून मतदार खोळंबलेले पाहायला मिळतात. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. ठाण्यामध्ये मतदान केंद्र 12 मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं गेल्या 1.5 तासापासून इथे मतदान प्रक्रिया बंद पडलेली आहे आणि त्यामुळे गोंधळ निर्माण झालाय. तिकडे नालासोपाराच्या पेल्हार इथे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. पेल्हार वंगणपाडा मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांग लागली असल्याचं समोर येत आहे. 1 तासापेक्षा जास्त वेळ झालाय आणि हे मतदार रांगेतच उभे आहेत. तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रिया नालासोपाऱ्याच्या पेल्हार इथे खोळंबलेली पाहायला मिळते. नालासोपाऱ्याच्या पेल्हार इथे ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. आपण पाहतोय राज्यभरात ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होत आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी मतदार खोळंबलेले आहेत. गेल्या 1.5 तासांपासून, कुठे अर्ध्या तासापासून, कुठे तासाभरापासून मतदार खोळंबलेले आहेत. नालासोपाऱ्याच्या पेल्हार इथे देखील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया